हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंत्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये पण खूप स्वागत करते. आपण करणार आहोत उसावरच्या शेंगांची भाजी. आमच्याकडे याला मराठवाडा साईडमध्ये उसावरच्या शेंगा असं म्हणतात. तुम्ही काय म्हणताय त्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा या उसावरच्या शेंगा, त्याच्या दोन्ही साईडचे शिरा काढून आपण व्यवस्थित स्वच्छ यांना साफ करून घेणार आहे. त्या शेंगा अशा फोडून अशा हे बघा अशा सोलून सगळ्या शिरा वगैरे काढून स्वच्छ धुवून त्या घेणार आहे आपण. फोडून त्या सोलायच्या असतात शेंगा, कारण की त्यामध्ये बीला चिटकून आळी असते. त्यामुळे बघा ही मी फोडणीमध्ये 2 चमचे तेलामध्ये गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की मोहरी छान तडतडू द्यायची, नाही अशी कच्ची दाताखाली लागते, कडवट लागते. त्यामुळे हे बघा ही मोहरी तडतडली आता छान. ह्या सीझनमध्येच ह्या उसावरच्या शेंगा भेटतात. दीपावलीच्या नंतर, तुळशीच्या लग्नाच्या नंतर आणि वेळामुशीपर्यंत. वेळामुशीच्या नंतर पण यांचं थोडंसं प्रमाण येण्याचं कमीच होतं आहे. बघा कांदा घातला फोडणीत आपण. तो कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, 1 चमचा लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालून हे बघा हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि ह्या शेंगा ज्या सोलून आपण धुवून घेतल्या होत्या स्वच्छ, त्या शेंगा पण त्या फोडणीमध्ये टाकायच्या. छान व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 2 मिनटं याला असंच झाकायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं एक अर्धी वाटी एवढं पाणी टाकून आणि थोडंसं शेंगाचं अबडधबड वाटलेलं कूट असं टाकून झाकून ठेवायचे. 15 मिनटं 15 मिनटं झाकल्याच्या नंतर ही भाजी तयार होते. खूप छान होते. हे बघा मी या स्टेपला आता कोथिंबीर पण त्यात घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता यात थोडंसं पाणी ओतून मी हे झाकून ठेवणार आहे शेंगा. हे बघा अर्धी वाटीच मी पाणी टाकलं यात. तर हे बघा अशी तयार झाली आहे आपली छान भाजी. आणि 15 मिनटांच्या नंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे त्यात. हे बघा असं होतं आजचं आपलं जेवण. मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.